हत्तीचा पाय लागला. म्हणत त्यांनी हत्ती कसा आहे तर महाराज म्हणले ते खांबासारखा आहे. मंदिराला खांब म्हणजे दगडी खांबासारखा. ज्यांना हत्तीचे कान लागले ते म्हणजे हत्ती सुपासारखा. ज्यांना सोंड लागली पुरी उखळामध्ये गळण्यासाठी मुसळ असायचं ते म्हणजे हत्ती मुसळासारखा. कोणाला हत्तीचं पोट लागलं पोट ते म्हणले हत्ती हे दाणे भरलेले ज्वारीचं पोत नाही का भरलेलं पोत बघ हत्ती तसं. कोणाला पाठ लागली त्यांनी मनामध्ये हत्तीचं रूप धारण केलं. हत्ती कशासारखा हत्ती हा भिंतीसारखा. कोणी म्हणू लागलं सुपासारखा आहे, कोणी म्हणू लागलं भिंतीसारखा आहे, कोणी म्हणू लागलं मुसळासारखा आहे, असं वेगवेगळं. आणि मग त्या गावामध्ये काही डोळस माणसं आली. त्यांनी विचारलं का हो तुम्ही हत्ती बघायला गेले होते बघितला का? ते म्हणजे हो बघितला. आणि मग ते आपापसामध्ये भांडू लागले. ज्याला हत्तीची पाठ लागली होती तो म्हणला हत्ती भिंतीसारखा आहे. ज्याला सोड लागली होती तो म्हणला हत्ती मुसळासारखा आहे. ज्याला पाय लागला होता तो म्हणला हत्ती खांबासारखा आहे. हे सगळेजण भांडत होते. डोळस माणसांनी त्यांना समजावून सांगितलं बाबांनो तुम्ही जे बघितलेलं आहे तो हत्ती नाही, त्या हत्तीचे अवयव आहे. तसं आपण जो बघितलेला आहे तो देव नाही, ते देवाची वेगवेगळी रूप आहे. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरी साहित्यिकांनी वाचली. ते म्हणले ज्ञानेश्वरी आमची आहे, आमच्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. कशी? ते म्हणले ज्ञानेश्वरी मधले ओळ वाचा तुम्ही. एका नवीन वयामध्ये आलेल्या मुलीचा चेहरा कसा दिसतो याच्यावरती माऊलीनं भाष्य केलेलं आहे. उपजलिया बालकासी नाम नाही तयापाशी हे विदेनी नामेशी किंवा अनेक प्रकारच्या. काही लोकांनी म्हणले नाही की पारमार्थिक लोकांसाठी ज्ञानेश्वरी माऊलीने लिहिली. ओळ सांगतो ओळ ऐका. तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांता सिकाम विषयावर. शिष्य म्हणाले ओ तसं नाहीये, ज्ञानेश्वरी आमच्यासाठी आहे. आणि त्याला चौथ्या अध्यायामध्ये पुरावा आहे. कोणता पुरावा? प्रमाण आहे महाराज. चौथ्या अध्यायामध्ये हे जे श्लोक आहेत चौथ्या अध्यायामधला 34वा श्लोक आहे. गुरुला शरण कसं जावं ते ज्ञान पैगा भरले जरी म्हणे अति आणावे तरी संता या बजावे मग अपेक्षित आपुले तेही सांगतील जे अंतःकरण उधले संकल्प जे ज्ञानाचा पुरवठा त्याचा सेवा हा गारगटपा. काही शिष्य म्हणले नाही नाही ज्ञानेश्वरी आमच्या. तर गुरु माणसामध्ये महाराज भांडण लागले. ते म्हणले नाही नाही आमच्यासाठी ज्ञानेश्वरी माऊलीनं ज्ञानोबरायांनी ओव्या लिहिल्यात म्हणले. ते गगन ते अगाध भले गहन हृदय याचे गुरु बद्दलच्या ओव्या. मी पाच द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिला तेने उपकार्य आभारेला काय उदित याते. गुरु बद्दलचा गुरुचा महिमा आहे किंवा त्याला शरण कसं जावं तद्विधी पातेल परिप्रश्न सेवया उपदेश शक्ती ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. हे सगळे श्लोक ओव्या काय सांगतात भांडण लागले. कुणी म्हणलं आमच्यासाठी तसं एखाद्या आंधळ्या माणसाच्या गावामध्ये हत्ती जावा आणि त्यांच्यामध्ये जसं भांडण लागलं तशी ज्ञानेश्वरी महाराज ज्ञानेश्वरीमध्ये साहित्य आहे. चिदविलासासाठी चिदविलास आहे, साहित्यासाठी साहित्य आहे, गुरूंसाठी गुरु आहे, शिष्यांसाठी शिष्यांच्या ओव्या आहेत. जेवढ्या तुम्हाला काय त्याच्यामधून घ्यायचे हे फक्त तुम्हाला घेता आलं पाहिजे. तो भाव एकदा तुम्हाला कळला की ज्ञानेश्वरी प्रसन्न होते. अशा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अशा ज्ञानोबरायांनी हरिपाठ नावाचा ग्रंथ लिहिला. अशा ज्ञानोबरायांनी चांगली 65 लिहिली. अशा ज्ञानोबरायांनी अमृतानुभव ग्रंथ लिहिला. आणि अशा ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी अशा ज्ञानोबरायांनी गाथा लिहिला. ज्या गाथ्याला ज्ञानोबरायांचा गाथा म्हणतात. गाथा म्हणजे अभंगाची रचना. आणि त्या अभंगाची रचना केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पहिला अभंग टाकला जो आजच्या कीर्तनासाठी घेतला.